मरायला 1 मिनिट आहे त्याच्या आधी आपण करू नाही शकत. कायदा आपल्याला परवानगी देत नाही. त्यांना टेस्ट करून पाहावं लागतं ना. तर ते जिवंत माणसाला टेस्ट कसं करतील? करंट लागला तो माणूस मरायचा. कोणीतरी बोलण्याची गरज आहे ना. ते लोक क्या बोलेंगे, यही तो सबसे बड़ा रोग है. सुशील सर, देहदान, नेत्रदान, अवयवदान, रक्तदान इतकंच नाही तर आपली जी स्किन असते त्या स्किनचं त्वचादान हे कार्यही करतात. या कार्याची पुष्कळ ठिकाणी सरांची दखल पण घेतली गेली आहे. त्यांना पुरस्कार सत्कार पण बरेचसे मिळालेले आहेत. बादाफ बॉडी अँड ऑर्गन डोनेशन अवेअरनेस फेडरेशन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पण आहेत सर. 2013चा महात्मा फुले प्रतिभा संशोधन अकादमीचा माफ्टा पुरस्कार सरांना मिळालेला आहे. 2018ला देहदान अवयवदान कार्यासाठी मुंबई खंडपीठाचे मुख्य न्यायाधीश डॉक्टर भूषण कुमार गवई यांच्या हस्ते सरांचा सत्कार पण करण्यात आलेला आहे. 2023च्या राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार पण सरांना लाभलेला आहे. त्यांनी देहदान अवयवदानावर काही पुस्तकं पण लिहिलेली आहेत, जसं की देहदान अवयवदान भ्रम आणि निर्भ्रम, देहदान अवयवदान मृत्यूनंतरची सुंदर भेट, बुद्धिझम आणि देहदान आणि अवयवदान अशी सरांनी 3 पुस्तकं आतापर्यंत लिहिलेली आहेत. आजच्या या इंटरव्ह्यू मध्ये आपण सरांकडनं जाणून घेऊया की देहदान म्हणजे काय असतं, नेत्रदान, रक्तदान याशिवाय त्वचादानही आपण करू शकतो आणि समाजाला कसं आपण एक हेल्प करू शकतो. तर भेटूया सरांशी. सर थँक्यू आम्हाला वेळ दिल्याबद्दल. सर बॉडी डोनेशन का बरं इम्पॉर्टंट आहे? जगात जिवंत लोक आहेत आणि त्यांना वेगवेगळे आजार होत राहतात, ऑपरेशन करावं लागतं. त्याच्यामुळे डॉक्टरांची खूप गरज आहे. पण डॉक्टरांना जर मानवी शरीराची आतमधली गुंतागुंतीची रचना जर कळली नाही, त्याला ते कसं शरीर आहे, कुठली नस कुठे जाते आहे, कुठला ऑर्गन कुठे आहे, हे जिवंत माणसाला तर कापून किंवा त्याला हे करून पाहता येत नाही. म्हणून मृत्यूनंतर जर देहदान केलं तर शिकाऊ डॉक्टरांना महाविद्यालयामध्ये, वैद्यकीय महाविद्यालयामध्ये या शरीराची गुंतागुंतीची रचना पाहता येते, काळजीपूर्वक त्याचं निरीक्षण करता येतं, त्याचं संशोधन करता येतं, जेणेकरून त्याच्यात एक चांगला सर्जन निर्माण होतो. आणि मग तुमच्या आमच्यासारखे जेव्हा जिवंत लोक ऑपरेशन करायला जातात तेव्हा ते ऑपरेशन सक्सेस होतात. म्हणून जिवंत लोकांचे ऑपरेशन सक्सेस झाले पाहिजे, त्यांना नवजीवन मिळालं पाहिजे, म्हणून देहदान करणं फार आवश्यक आहे. सर प्रत्येक धर्मामध्ये खूप सारे असे संस्कार विधी केले जातात. म्हणजे जन्मापासून तर मरेपर्यंत बरेच आपले संस्कार असतात आणि मेल्यावरही काही आपण अंतिम संस्कार ज्याला म्हणतो ते पण केले जाते. पण जर आपण बॉडी डोनेशन जर केलं तर हा शेवटचा जो संस्कार आहे हा वगळला जातो. तर समाजाला किंवा एक मानसिक वृत्तीला कसं समजवता येईल की बॉडी डोनेशन या संस्कारापेक्षा पण खूप इम्पॉर्टंट आहे? तो का बरं हे सगळे संस्कार करतो? कारण तो अज्ञानी आहे. परंपरेचा त्याच्यावर संस्कार आहे. ती परंपरा तो तपासून पाहत नाही. मृताला आंघोळ घालण्याची काय गरज आहे? सार्वजनिकरित्या त्याला त्याचे सगळे कपडे उतरवले जातात, लोक ते पाहतात. बंद द्वार तो आंघोळ करत असतो. ती लेडीज असो की जेंट्स असो, अंगणात आणून त्याला कपडे काढले जातात, नवे कपडे चढवले जातात, नंतर झुलत झुलत त्याला ते नेलं जातं, त्याला बांधलं जातं, त्याच्या तोंडामध्ये कुचकून कुचकून पान भरलं जातं आणि हे सगळं आंधळेपणानं केलं जातं. धर्माचा आणि त्या विधीचा काही संबंध नाही. खरं म्हणजे तो धर्म नाहीच आहे, तो अधर्मच आहे. माणसानं माणसासोबत असं वागावं का? नाही वागावं ना. त्याला आपण मग नेतो, त्याच्यावर भरी वजनदार लाकडं ठेवतो आणि त्याच्याच वारसाच्या हाताने त्याला पेटवून टाकतो अक्षरशः. सत्य हे आहे की जे शरीर जन्माला आलं त्याचा मृत्यू होणार आहे, बरोबर आहे, त्याची माती होणारच आहे. विज्ञानानं आपल्याला एक नवी संधी दिली की जर तुम्ही देहदान केलं तर मातीमोल होत नाही शरीर, ते बहुमोल होते. एका मृतदेहातून 15 डॉक्टर तयार होतात आणि ते 15 डॉक्टर त्यांच्या आयुष्यात 40-50 वर्ष सेवा देतात. म्हणजे एका मृतदेहातून लाखो लोकांचा फायदा होतो ना. नाहीतरी तो मृतदेह आपण घरात ठेवणार नाही. त्याला आपण बहुमोल केल्यामुळे किती मोठं काम आपल्या हातून झालं. बरं, ती वस्तू काही उपयोगाची नाही. कोणत्याही धर्मानं याला विरोध केलेला नाही आहे. कुठल्याही धार्मिक पुस्तकामध्ये असं लिहिलेलं नाही आहे की देहदान करू नये, नाही तर मोक्ष मिळत नाही, देहदान केलं तर स्वर्ग मिळत नाही, असं कुठेही लिहिलं गेलं नाही. सर जसं की आपण बघतो की बऱ्याच लोकांना खूप व्याधी असतात, पेशंट्स असतात की ज्यांचे ऑर्गन डॅमेज होतात, फेल्युअर होतात
आणि ते कोणीतरी ऑर्गन डोनेट करेल आणि मग ते आपण आपल्या याच्यामध्ये इम्प्लांट करू आणि मग बरे होऊ. आणि या प्रोसेसमध्ये म्हणजे सुटेबल ऑर्गन मिळण्यामध्ये बराच काळ जातो. तर बॉडी डोनेशननी ही समस्या सुटू शकते का? ऑर्गन डोनेशन आणि बॉडी डोनेशन भिन्न दोन्ही गोष्टी आहेत. नैसर्गिकरित्या जर मृत्यू झाला असेल त्याची पूर्ण बॉडी आपल्याला विद्यार्थ्यांना द्यायची आहे ती. हां, ती कोणाला तिचे ऑर्गन मेले आहेत, माणूस मरण पावला म्हणजे त्याचे सगळे ऑर्गन मरण पावले. आपण जे पेपरमध्ये बातम्या वाचतो की यांचं हार्ट इथे दिलं, यांच्या किडनी यांना मिळाल्या, 7 लोकांना 10 लोकांना नवजीवन प्राप्त झालं. तर मेंदूची चाचणी झाल्याच्या नंतर, तपासणी झाल्याच्या नंतर डॉक्टरांच्या लक्षात जर आलं की ब्रेन डेड झालं, या रुग्णाचं ब्रेन डेड झालं, अशावेळी त्याला कृत्रिम श्वसन नलिका हे केली जाते, जेणेकरून त्याच्या ऑर्गनला ऑक्सिजन मिळत राहील आणि ऑर्गन काही काळ टिकतील, जिवंत राहतील. अशावेळी ते घोषणा करतात मेंदूमृत झाल्याची. मग रुग्णाच्या परिवाराला सांगतात की आता हा पेशंट आम्ही जिवंतपणे तुम्हाला देऊ शकत नाही, आता हा मरणार काही काळात, पण त्याच्या मरण्याचा काळ, त्याच्या ऑर्गन काही दिवस टिकतील, काही तास टिकतील. त्या दरम्यान जर तुम्ही कोणाला दिले तर हृदयाच्या रूपानं हे जिवंत राहतील, दुसऱ्याच्या शरीरात डोळ्यांच्या रूपानं ते दुसऱ्यांच्या डोळ्यामध्ये जिवंत राहतील, दृष्टी देत राहतील, इतरांना प्रकाश वाटत राहतील इतरांना, असं ते सांगतात. आणि मग अशावेळी जे ऑर्गन दिले जातात त्यांना आपण ऑर्गन डोनेशन म्हणतो. खूप लोक फक्त मागतात आहेत जगात, मला किडनी द्या, मला हे द्या, मला ते द्या, लोक मागतात. पण मागणाऱ्यांचं प्रमाण खूपच जास्त आहे, त्या मानानं देणाऱ्यांचं प्रमाण नाही आहे. मी किती ठरवलं की मी मेंदूमृत झालो पाहिजे, मी मेंदूमृत होईलच असं नाही आहे की नाही. पण जे मेंदूमृत होतात ते लोकसुद्धा ऑर्गन देत नाही, बरेच लोक देत नाही. भीती आहे की मग आता समजा आम्ही डोळे दिले तर पुढच्या जन्मात आंधळे म्हणून जन्माला येतील वगैरे वगैरे. खूप भीती आहे, अफवा खूप आहे, अज्ञान खूप आहे या क्षेत्रात. आणि या क्षेत्रात जनजागृती करायला कोणीच पुढे येत नाही. म्हणजे ज्या डॉक्टर लोकांना देहदानाची गरज असते, मृतदेहाची गरज असते, तेही मागतात फक्त, पण आपल्या नातेवाईकांचं देहदान करत नाही. प्रचंड उदासीनता आहे त्या क्षेत्रात. आणि म्हणूनच यांनी केलं पाहिजे, त्यांनी केलं पाहिजे हे असं म्हणण्यापेक्षा आपण स्वतः का करायचं नाही, म्हणून मी या क्षेत्रात उडी घेतली. आणि 2015पासून मी सातत्यानं हे सगळं काम करतो आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पण जसं नेत्रदानाचं आहे की मेल्यावर काही काळ ते 5 तासाच्या आत आपण नेत्रदान करायला पाहिजे. नेत्रदान का बरं लोकांनी करावं, ते का बरं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं? आपल्या देशात 5 करोड लोकांना नेत्रांची गरज आहे, म्हणजे दृष्टीची गरज आहे. त्यांना नेत्र आहेत, पण नेत्रपटल जे आहे की जे काळा आपल्याला हे दिसतो, गोल दिसतो, त्याच्यामुळे दिसतं आपल्याला, त्याला आपण कॉर्निया म्हणतो मेडिकलच्या भाषेमध्ये. त्यांना डोळे आहेत पण कॉर्निया निकामी झाले आहेत. कधीकधी जन्मतः निकामी असतात, कधीकधी काही लागून जातं डोळ्याला, नाही का, कुठली इजा होते त्याच्याने तो कॉर्निया फाटतो. तर आपल्या देशात दरवर्षी 5 लाख लोकांना दृष्टीची गरज आहे, पण आपण 20,000ही उपलब्ध करून देऊ शकत नाही. आता सांगा, मेल्याच्या नंतर कायमचे डोळे बंद झाल्याच्या नंतर या कॉर्नियाची त्या मृताला काय गरज आहे? पण आपल्या देशातल्या लोकांना गरज आहे ना. आपण म्हणतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बंधू भगिनी आहेत, मग ते बिचारे अंध. बंधुत्वाच्या दृष्टीनं जर आपण त्यांच्याकडे पाहिलं तर मग आपल्याला भीती वाटणार नाही की पुढच्या जन्मात मी आंधळा जन्माला येईल म्हणून. कमी क्षेत्रफळ असलेला श्रीलंका नावाचा देश आहे, तिथे त्यांनी कायदा केला आहे, जो जन्माला येईल तो नेत्रदान करेल आणि पालक नेत्रदान करतात. श्रीलंका हा देश आपल्या देशातल्या अंधांची नेत्रांची गरज पूर्ण करून जगातल्या 66 देशांना नेत्र पुरवठा करतो. आणि आपल्या देशात मात्र आपण ते आपल्याही लोकांना नाही देत, तर का दुसऱ्यांना देऊ आपण. त्यामुळे या संदर्भातही खूप जनजागृतीची गरज आहे. अभ्यासक्रमात हा विषय आला पाहिजे. कुठलाही तुम्ही अभ्यास करा, कुठल्याही फॅकल्टीचा करा, पण तुम्हाला ही गोष्ट माहीत राहिली पाहिजे. नेत्रदान आणि अवयवदान आणि देहदान या सगळ्यांमध्ये काय थोडं फरक आहे? देहदान म्हणजे संपूर्ण बॉडी
शरीर रचनाशास्त्र विभागाला देणे. नेत्रदान म्हणजे फक्त नेत्र देणे, मृत व्यक्तीचे फक्त कॉर्निया तेवढे देणे. म्हणजे बॉडी जर आपल्याला डोनेट करायची आहे तर बॉडी नेऊन द्यावी लागते, पण नेत्रदान करायला मात्र ते आपल्या घरी येतात. नेत्रपेढीचे लोक, समजा आपल्याला माहीत राहते कशामुळे डेथ झाली, म्हातारपणामुळे डेथ झाली हेही आपल्याला माहीत राहते, किंवा मग हार्ट अटॅकनी डेथ काय झालं हे आपल्याला कळते, तरीही डॉक्टरला बोलवावं लागतं घरी. मग ते ठरवतात कारण काय आहे याचं. तर ते सर्टिफिकेट फक्त त्या नेत्रपेढीच्या लोकांना पाठवावं लागतं, आपला ॲड्रेस द्यावा लागतो, आपला संपर्क क्रमांक द्यावा लागतो, जेणेकरून ते आपल्या घरी व्यवस्थित येतील. 5 मिनिटाच्या ऑपरेशननी फक्त नेत्रपटल काढतात, संबंध डोळा घेत नाही, एक थेंबही रक्त निघत नाही, चेहरा कुरूप दिसत नाही, भेसळ असा बेकार दिसत नाही. त्याच्यामुळे याला म्हणतो आपण नेत्रदान. मेंदूमृत झाला असेल आणि त्याच्या नातेवाईकांनी जर परवानगी दिली असेल, दुसऱ्यांना यांचे सुदृढ अवयव दुसऱ्यांना देण्याची परवानगी दिली असेल, तर तेव्हा आपण त्याला अवयवदान म्हणतो. एक नवीन कन्सेप्ट जो लोकांनी अजून ऐकला नसेल की त्वचा दान, म्हणजे आपली स्किन आपण दान करू शकतो, तर त्याविषयी थोडी माहिती सांगा ना. खरंच आहे, लोक नका सांगू म्हणतात त्वचादानाबद्दल, कारण लोकांच्या मनात भीती आहे की म्हणजे सगळी अशी त्वचा काढून घेतील का आमची, अशी भीती वाटते. आणि मग ते सगळं रक्ताळलेलं शरीर कसं दिसेल ते वगैरे वगैरे अशा सगळ्या कल्पना त्याच्या डोक्यामध्ये भीतीपोटी निर्माण होतात. पण तसं नाही. एक छोटंसं यंत्र असते, समोरच्या भागातली कुठलीही त्वचा घेतली जात नाही, समोरचा भाग उघडल्या जात नाही, फक्त मागच्या भागाची, शरीराचा मागचा भाग पाठ आणि आपल्या ज्या मांड्या असतात त्या मांड्यांचा मागचा भाग इथलीच फक्त त्वचा, एकूण एवढी त्वचा घेतली जाते. आणि ती त्वचा घेतली असं दिसतही नाही, रक्त नाही निघत, काहीच नाही. ही त्वचा नंतर त्वचापिढीला नेली जाते. जळलेले जे रुग्ण असतात त्यांच्या जखमांवर जंतूंचा प्रादुर्भाव होतो आणि जखमा खोलवर ते जंतू घेऊन जातात आणि मग ऑर्गन निकामी करतात. ते लोक मरतात मोठ्या प्रमाणामध्ये. तो भाजल्यामुळे कमी मरतो, त्याचे ऑर्गन जंतूंनी फेल्युअर केल्यामुळे मोठ्या प्रमाणात तो जळतो. अशा रुग्णांना, जडित रुग्णांना पट्टी बांधली जात नाही, कारण पट्टी काढायची असेल तर ती जखम ओलसर असते, ती आणखी कातडी सोलून घेते, म्हणून त्यांना बँडेज बांधलं जात नाही. बर्नॉलसारखे मलम लावून पेशंटला उघडं नागलं ठेवलं जाते. तर अशा वेळी जर त्वचापेढीतून मिळालेली त्वचा जर त्वचापेढीकडे असेल तर त्या रुग्णाच्या जखमांवर नुसती अशी अंथरली, जसं आपण पेपर ओला करतो आणि असं चिपकून जातो, तो वाढला की तो उडून जातो, तशी ही त्वचा नंतर उडून जाते आणि ती जखम त्याची दुरुस्त होते. खूप खोलवर जखम असेल, जडित रुग्णाच्या जखमा शरीराच्या मान, ओठ, छाती, पोटाखालचा अत्यंत नाजूक भाग ओटीपोट, मोठ्या प्रमाणात स्त्रिया त्या साडी घालतात, टेरिकॉटच्या साड्या असतात. ओटीपोट आणि ओटीपोटाखालचा तो नाजूक भाग मोठ्या प्रमाणात जळतो आणि तिथे जर जखमांनी प्रादुर्भाव केला तर ती महिला खूपच लवकर, म्हणजे 40% जरी जळली असेल ना तरी ती मृत पावते. पण तशा महिलेला जर त्वचापेढीतून त्वचा मिळाली तर ती हसत खेळत घरी येते. साऱ्या जगात नागपूरचा मोठ्या अभिमानानं उल्लेख केला जातो, परंतु या नगरीत त्वचापेढी बंद आहे कित्येक वर्षापासून. आणि या नगरीमध्ये एक मोठे मिनिस्टर आणि मुख्यमंत्री राहतात, त्यांचं या गोष्टीकडे लक्ष नाही. त्याबद्दल मला वाटते बऱ्याच लोकांना माहितीच नाही की त्वचादान पण होते. तर ही त्वचादान आपण म्हणजे मृत पावल्यावरच, मृत पावल्यावर आधी पण करता येतं. त्याची काही प्रोसिजर आहे, म्हणजे कुठे आपल्याला अप्लाय करता येईल? त्वचापेढीला जाऊन भेटावं लागेल, काय त्यांचं कसं काय फॉर्म भरून घेतात काय करून घेतात ते तिथं विचारावं लागेल जाऊन. त्वचापेढी नागपूरची बंद आहे, कित्येक वर्षापासून बंद आहे, तर ती सुरू व्हायला पाहिजे. मी आतापर्यंत कमीत कमी मी तसा आकडा लिहून नाही ठेवला, पण 350 लोकांचे नेत्रदान केले, जवळपास 200 लोकांचे देहदान केले. काही लोकांनी देहदान पण केलं आणि नेत्रदान पण केलं, तर त्या लोकांनी त्वचादान नसतं केलं का? सहज केलं असतं. म्हणजे 200 लोकांचं जर त्वचादान झालं असतं तर किमान 600 महिलांचा, बालकांचा त्यांच्या आयुष्यात आपण नवा असा उजेड पेरू शकलो असतो. सर, जसं विविध धर्माचे आपल्या समाजामध्ये लोक राहतात आणि हा एक विषय
देहदान, तर धर्म या गोष्टीला कधी विरोध करतो का, की अशी काही संकल्पना आहे का? नाही, धर्मानं कोणत्याही चांगल्या गोष्टीला कधीच विरोध केला नाही. धर्म कोणताही धर्म असो कल्याणकारी भावनेतूनच निर्माण झालेले आहेत. एक व्यक्ती म्हणून मी ज्या समाजात वावरतो त्या समाजामध्ये मी कसा वागलो पाहिजे, मी कसा बोललो पाहिजे समाजासोबत, आणि मी माझ्यासोबतही कसा वागलो पाहिजे, मी माझ्यासोबत कसंही वागायचं का, सिगारेट प्यायची, दारू प्यायची, धर्म या गोष्टीला मान्यता देत नाही. धर्म मानवानं मानवासाठी निर्माण केला आहे. पण काय काही अपप्रवृत्तीनं धर्माच्या नावावर अधर्म त्याच्यामध्ये घुसवून दिला आहे आपल्या पोटासाठी. हिंदू धर्माचं उदाहरण आपण जर घेतलं तर दधीची नावाच्या ऋषीनं आपले हाडं दान केले होते. बरोबर आहे, ते काल्पनिक असेल, काही असेल, पण धर्म मात्र अशी शिकवण देतो की तुम्ही तुमचं शरीर, तुमचं मन, तुमचा पैसा जर कोणाच्या कामी येत असेल तर तो तुम्ही स्वतःसाठी वापरून अधिकचं जर तुमच्याकडे काही असेल तर ते तुम्ही दिलं पाहिजे. कर्णानं युद्धभूमीमध्ये आपले दात दान केले, सोन्याचे दात, कारण त्याच्याकडे काही तो पैसे घेऊन युद्ध करायला गेला नव्हता. एका वृद्ध ब्राह्मणाला आपल्या तरुण मुलाचा अंतिम संस्कार करायचा होता आणि त्याच्याकडे पैसे नव्हते. सगळे होते तिथे, कृष्ण होते, अर्जुन होता, सगळे पराक्रमी होते. त्यांना नाही ऐकायला गेलं की कोणीतरी काहीतरी याचक आपल्याला याचना करतो आहे. कर्णाला मात्र बरोबर ऐकायला गेलं आणि कर्णाने आपल्या मुलाला सांगितलं, बघ रे त्याला काय कशाची गरज आहे. तर त्यावेळी दानाची भावना जर आपल्याजवळ असेल, दानपारमिता जर आपण पाडण्याचा प्रयत्न करत असू तर बरोबर आपल्याला लोकांना मदत करता येते. त्यांनी म्हटलं, दगड घेन दोन्ही माझे दात तोडून टाक, त्याला दे. त्याला माहीत होतं की इंद्र भिकाऱ्याच्या वेशात येणार आहे आणि माझे कवच कुंडलं मला मागणार आहे. माझ्याकडे कवच कुंडलं नाही राहिले तर मी युद्ध जिंकू शकणार नाही. तरीही याचकाला रिकाम्या हातानं जाऊ द्यायचं नाही, म्हणून त्यानं आपलं कवच कुंडल दान केलं. काय सांगतो हिंदू धर्म? बौद्ध धर्मामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये देहदान सांगितलं आहे, अवयवदान केलं आहे. बोधिसत्वांनी दान पारमिता पूर्ण करण्यासाठी, म्हणजे मानव म्हणून पूर्णत्वाला जाण्यासाठी दानाची भावना जर तुमच्यात नसेल तर तुम्ही पूर्ण पुरुष होऊ शकत नाही, पूर्ण मानव होऊ शकत नाही. म्हणून बोधिसत्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शरीराचं, आपल्या अवयवांचं दान केल्याच्या खूप गाथांमध्ये ते आपल्याला दिसते. ख्रिश्चन धर्मामध्ये दानाची भावना आहे, क्षमेची भावना आहे, अहिंसेची भावना आहे. येशू ख्रिस्तांना खिळे ठोकत होते, मारत होते त्याला, त्याचे मर्डर करत असताना सुद्धा ते काय म्हणतात, देवा यांना माफ कर, यांना कळत नाही काय करतात. लाखो आज गरज आहे, काही तर कमी करू शकू आपण, खारीचा तर वाटा आपण घेऊ शकू. त्याच्यामुळे आपण ते केलं पाहिजे. काही धर्म वगैरे याला विरोध करत नाही. हे सगळं कार्य करत असताना तुम्हाला किती सपोर्ट किंवा किती विरोध तुम्ही अनुभव? जेव्हा आपण नवं काही करतो तेव्हा अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. मला हाकलून देण्यात आलं आहे अक्षरशः. म्हणजे मुलींनी फोन केला की आम्हाला आमच्या वडिलांचं देहदान करायचं आहे. मी 17-18 किलोमीटर रात्री 2 वाजता, कोणीही सोबतीला नव्हतं, मी एकटा गेलो आणि तिथे गेल्याच्यानं त्यांनी मला हाकलून लावलं दुसऱ्याने. म्हणजे याला काहीतरी गरज, याला काहीतरी मिळत असेल, म्हणजे मला या देहदानातून काही पैसे मिळत असतील वगैरे वगैरे, त्याच्या मनात भ्रम निर्माण झाले आणि मला अक्षरशः गेटपर्यंत ढकलून गेटच्या बाहेर काढण्यात आलं. पण असं एखादा प्रसंग असतो, बाकी मला खूप सपोर्ट करतात लोक, स्वतःहून बोलावतात आणि मी त्यांना मदत करतो. आणि मी माझ्या घरचं काम असल्यासारखं मी त्या कुटुंबाला आपलं कुटुंब मानतो आणि त्या पद्धतीनं जितका सपोर्ट होईल तितका सपोर्ट मी त्यांना करतो. मला सपोर्ट होत असल्यामुळे तर मी 200 देहदान करू शकलो ना, है ना. तर आपण फक्त सकारात्मक विचार करायचा. कार्य फार कठीण आहे, सोपं नाही आहे, खूप संवेदनशील विषय आहे. त्याच्यामुळे कोणता विरोध होतो तो महत्त्वाचा नाही. सपोर्ट लोक मला करतात आणि मग माझा उत्साह त्याच्यामुळे द्विगुणित होतो. सर, तुम्ही सेवा दल महिला महाविद्यालयामध्ये मराठी प्रोफेसर आहात आणि तुम्ही देहदानावर 3 पुस्तकं पण लिहिली आहेत. तर मराठी लिटरेचरकडून देहदान इकडे तुम्ही कसे काय वळले? विषय खूप महत्त्वाचा आहे, लोकांच्या कल्याणाचा आहे आणि साहित्याचा मुख्य उद्देशच आहे लोकांना शहाणं करणे, लोकांना समजदार करणे, लोकांच्या मनामध्ये रसिकता निर्माण करणे. मराठी साहित्यानं या विषयाकडे दुर्लक्ष केलं होतं.
मी मराठीचा प्राध्यापक आहे. त्याच्यामुळे माझी जबाबदारी आहे या लेखकानं लिहिणं, त्या कवयित्रीनं त्याच्यावर कविता करावी असं मी का म्हणावं. तो विषय मला महत्त्वाचा वाटतो म्हणून मी त्या विषयावर पुस्तकं लिहिलेली आहेत. पुढे हा विषय आणखी काही लोक याला अधिक मोठं करतील, कोणी कादंबऱ्या लिहितील, कोणी कथा लिहितील, कोणी चित्रपट निर्मिती करतील, याच्यासाठी मी ते केलं. दुसरी गोष्ट, मी मेल्याच्या नंतर माझे पुस्तक बोलत राहतील आणि चळवळ जिवंत राहील. हे 2 उद्देशानं मी ते पुस्तकं लिहिले आहेत. देहदान हा विषय तुमच्या आयुष्यात कधी आला? लोकमत हा पेपर मी वाचत होतो घरी. वाचता वाचता मला थोडीशी बातमी दिसली की माणूस मृत्यूनंतरही इतरांच्या कामी येऊ शकतो. आणि तिथून क्लिक झालं की माझ्या मृत्यूनंतर जर मी कोणाच्या कामी येत असेल तर का येऊ नये. आणि मग पत्रकाराला फोन केला मी. अरे म्हटलं, मृत्यूनंतर माणूस कसं काय कामी येतो, ते देहदान वगैरे कसं करावं लागतं. त्यांनी मला म्हटलं की शरीर रचनाशास्त्र विभाग आहे मेडिकलमध्ये, तुम्ही तिथे जा, तिथे संकल्पपत्र भरण्याचा फॉर्म असतो, तो फॉर्म भरून द्यावा लागतो तिथे. मी तिथे गेलो, मी फॉर्म बघितला, त्याच्यावर आपला पहिला वारस जो आहे त्याची सही लागते की हो, यांच्या मृत्यूनंतर आम्ही यांचा मृतदेह तुम्हाला आणून देऊ. असं करता करता मेश्राम परिवारातल्या 1.5 वर्षाच्या नातवंडापासून तर 74 वर्षाच्या आजोबांपर्यंत आम्ही सर्वांनी एकाच वेळी 28 लोकांनी संकल्पपत्र भरून टाकले. खूप छान सुरुवात झाली तुमच्या जीवनात देहदानाची. खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. अशाच नवीन नवीन इन्फॉर्मेशनसाठी बघत राहा द वेलफेअर स्टेट यूट्यूब चॅनल. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार.